SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची लाखो हिंदूंचा नरसंहार करणाऱ्या टिपू सुलतानाशी तुलना करणे हे अत्यंत निंदनीय, संतापजनक असून करोड देशभक्तांच्या भावना दुखावणारी आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या या वक्तव्यातून काँग्रेस पक्षाची मूळ भूमिकाच दिसून येते. राजकीय फायद्यासाठी लांगुलचालन करण्याची काँग्रेसची ही जुनी सवय आहे. पण मतांसाठी आणि तुष्टीकरणासाठी शिवरायांचा अपमान करणे घृणास्पद प्रकार आहे. हा मराठी अस्मितेवर एक प्रकारचा घालाच आहे. छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याबद्दल हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवप्रेमींची माफी मागितली पाहिजे. प्रदेशाध्यक्ष पदावरून सपकाळ यांची हकालपट्टी केली पाहिजे अशी मागणी भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी केली. यावेळी सभागृह नेते नरेंद्र काळे म्हणाले, सावरकरांना दोष, रामायण काल्पनिक, हिंदूंचा द्वेष, कोरोना काळात मशिदी उघड्या पण मंदिरं बंद. पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू बरोबर होते तेव्हा काँग्रेसी नीच मानसिकतेचा कडेलोट होतो. ज्यांच्यामुळे स्वराज्य मिळालं त्या शिवबांचा हा अपमान महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही. हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे. या आंदोलनात पदाधिकारी, नगरसेवक, आघाडी, मंडल मोर्चा, आघाड्या, प्रकोष्ठ, सेल, शक्ती केंद्र प्रमुख व कार्यकर्त्यांसह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर तिथे येऊन सुद्धा आम्ही तुम्हाला जोडे मारायला कमी करणार नाही. हा इशारा समजने वालों का इशारा काफी आहे. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून त्यांचा निषेध करते आणि त्यांनी जाहीर माफी मागावं असं त्यांना आवाहन करते. असं म्हटलं जातं की भारतीय संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मूळ प्रत दिली आहे त्याच्यामध्ये देखील टिपू सुलतानांचा फोटो आहे झाशीच्या राणीसोबत. तर त्याच्यावर काय तुमची प्रतिक्रिया? बघा, संविधानामध्ये त्यांचा फोटो असणं आणि त्याच्यामध्ये त्यावेळेच्या काळामध्ये जे संविधान लिहिलं गेलं त्यावेळेला त्यांचा फोटो त्यांच्याबरोबर कदाचित असेलही. मी तर संविधानामध्ये त्यांचा फोटो आहे असा आत्ता पाहिलेलं नाही, परंतु त्यांचा फोटो जर असेल तर तो आम्ही त्या संदर्भामध्ये इतिहासकारांची त्याची सगळी चौकशी करायला सांगू. इतिहासकारांनी तो इतिहास का लिहिलेला आहे किंवा संविधानामध्ये त्याचा अंतर्भाव केलेला आहे असं जर आम्हाला आढळलं तर इतिहासकारांची चर्चा करून त्याबद्दल पुढील कारवाईसाठी आम्ही मागणी करू.